वेलकम टू माय चॅनल इझी वाली कुकिंग अँड ब्लॉग। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। चला आजपासून एका नवीन प्रवासाची सुरुवात करूया। आज आम्ही निघालोय महाबळेश्वरसाठी, पण महाबळेश्वरला जाण्यासाठी कोकणातून जावं लागतं, हो की नाही? आणि गणेशोत्सव सुरू आहे आणि कोकणातले गणपती मिस करून कसं चालेल? चला तर सर्वात आधी जाऊया कोकणातील गणपतीच्या दर्शनासाठी। चला। सकाळी लवकर मुंबईहून निघाल्यामुळे माणगावला पोहोचेपर्यंत कडकडून भूक लागली होती। त्यामुळे माणगाव स्टेशनच्या अगदी बाहेरच असलेल्या ऑस्करवाडी मिसळमध्ये आम्ही मिसळ खाण्यासाठी थांबलो। मुंबई गोवा हायवेला लागूनच हे ऑस्करवाडी मिसळचं आउटलेट आहे। इथली मिसळ खरोखरच खूपच रुचकर आहे। मंडळी, जर कधी मुंबई गोवा हायवे मार्गे कोकणात प्रवास करताय तर इथली मिसळ नक्की ट्राय करा। आणि माणगावकर, तुम्हाला इथली मिसळ कशी वाटते कमेंट मध्ये मला नक्की कळवा। ऑस्करवाडी मिसळमधील झणझणीत आणि रुचकर मिसळचा आस्वाद घेऊन आम्ही पुढे निघालो। आम्हाला जायचं होतं गुहागर मधील नरवण या गावी। माणगाव ते नरवण 160 किलोमीटरचा हा प्रवास आम्ही 3 तासात पूर्ण केला। नमस्कार मंडळी, जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आपण महाबळेश्वरचा प्रवास सुरू करणार आहोत, पण त्याआधी आपला हा प्रवास कोकणातून सुरू होणार आहे, कारण गणेशोत्सव सुरू आहे आणि गणपतीच्या काळात कोकणातील गणपती बाप्पाचं दर्शन तर केलंच पाहिजे। त्याप्रमाणे आम्ही गुहागरमधील नरवण या गावी आलेलो आहोत। हे माझं आत्याचं गाव आहे। आता आम्ही माझ्या पाठी तुम्ही जे हॉटेल बघताय, हॉटेल सावली रेस्ट हाऊस मध्ये स्टे करणार आहोत। हे जे हॉटेल आहे ते हेदवी, हा जो रोड आहे तो तवसाळ, म्हणजे हेदवी तवसाळ रोडला लागूनच हे हॉटेल सावली रेस्ट हाऊस आहे। तर चला पटकन रूम टूर करून घेऊया। इथे खाली त्यांचं रेस्टॉरंट देखील आहे, जिथे तुम्हाला ब्रेकफास्ट, लंच, डिनरची अगदी उत्तम सोय होऊ शकते। आता आपण वरती जाऊन रूम टूर करून घेऊया। तर ही आहे आपली रूम। छान रूम आहे, डबल बेड सुद्धा आहे आणि जर एक्स्ट्रा मॅट्रेस हवे असतील तर त्या सुद्धा अवेलेबल आहे। इथे एक कबर्ड दिलेला आहे, ज्यात तुम्ही सामान ठेवू शकता। एक टीपॉय आहे, वॉश बेसिन, वॉशरूम पण अगदी नीट अँड क्लीन आहे। आणि या रूमचा एक प्लस पॉइंट म्हणायला किती सुंदर अशी गॅलरी आहे, समोर मस्त असं हिरवळ आहे, खूप सुंदर वातावरण आहे इथलं। या हॉटेलचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच। जर तुम्ही कधी गुहागर नरवण मार्गे प्रवास करत आहात तर नक्की इथे स्टे करा, खूप सुंदर अनुभव आहे इथला। चला आता आम्ही निघालोय हेदवीतील स्वामी समर्थांच्या मठात, पण त्यापूर्वी आम्ही इथे गरमागरम घावणे आणि चटणीचा आस्वाद घेतला। स्वादिष्ट कोकणी मेनूचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो हेदवीला, जे की नरवण पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे।
आलो आहोत हेदवीतील प्रसिद्ध स्वामी समर्थांचं मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी। गेल्या वर्षी जेव्हा आम्ही कोकण दौरा केलेला तेव्हा आम्ही इथे आलेलो होतो। तो व्हिडिओ सुद्धा यूट्यूबवर आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता। आता चला स्वामींचं दर्शन घेऊया। खूप प्रसिद्ध असं हे मठ आहे आणि खूप सुंदर देखील आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे। तुम्ही इथे याल, तुम्हाला नक्कीच अगदी प्रसन्न वाटेल। चला स्वामींचं दर्शन घेऊया। गुहागर मधील हेदवी येथील श्री स्वामी समर्थांचं हे मठ भक्तांना एक शांत, पवित्र व आध्यात्मिक ऊर्जा देणारं स्थान आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मठ भक्तांना एक प्रकारचा आत्मशांतीचा अनुभव देतो। या परिसरातील शांत आणि पवित्र वातावरण तसेच स्वामी समर्थांची मूर्ती पाहून एक प्रकारचं आत्मिक समाधान मिळतं। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाप्रमाणे खरोखरच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठी उभे राहतात। या मठामध्ये आपल्याला स्वामींचं मूळ छायाचित्र पाहायला मिळतं, जे 1875 मध्ये घेतलं गेलेलं आहे। स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मठापासून अगदी 1 किलोमीटरवर असलेल्या दशभुज गणेश मंदिरामध्ये, जे की हेदवी मधील आणखीन एक प्रसिद्ध मंदिर आहे। स्वामींचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहोत हेदवीतील आणखीन एक प्रसिद्ध मंदिर श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरातील। या मंदिरात बाप्पाची जी मूर्ती आहे तिला 10 हात आहेत, त्यामुळे या मंदिराला दशभुज लक्ष्मी गणेश संबोधलं जातं। चला आता बाप्पाचं दर्शन घेऊया। हे मंदिर पेशवे काळात बांधल्याचं म्हटलं जातं। तसेच 1956 मध्ये श्री शिवराम गोविंद जोगळेकर यांच्या पुढाकाराने या मंदिराचं पुनर्निर्माण करण्यात आलं। मंदिरातील मूर्तीची उंची 3 फूट असून बाप्पांच्या 10 हातात त्रिशूल, धनुष्य, गदा, चक्र, शंख, परशु, कमळ, तुटलेला दात, धान्य आणि मोदक यांचा समावेश आहे। स्वामींचं दर्शन झालं, दशभुज बाप्पाचं दर्शन झालं। आता नरवणमध्ये आणखीन 2 मंदिर प्रसिद्ध आहे। नरवणची ग्रामदेवता व्याघ्रांबरी देवीचं मंदिर आणि दत्त मंदिर जे डोंगरावर आहे। आता आपण त्या 2 मंदिरात सुद्धा जाणार आहोत। चला। दशभुज गणपती मंदिरापासून व्याघ्रांबरी देवीचं मंदिर फक्त 4 किलोमीटरवर आहे। हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं असून नरवण गावाची ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध आहे। मंडळी, आता आम्ही व्याघ्रांबरी आईच्या मंदिराकडे येऊन पोहोचलेलो आहोत। आजूबाजूला तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं निसर्ग आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मंदिर आहे, अतिशय सुंदर असं। आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर इथले जे रहिवासी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता, सगळे अगदी सपोर्टिव्ह आहेत। तर इथून एक छोटीशी अशी पायवाट जाते मंदिराकडे जाण्यासाठी। तर चला आता आपण आईच्या मंदिराकडे जाऊया। इथे तुम्ही बघू शकता की जांभ्या दगडाच्या पायऱ्या आहेत, अगदी 7-8 पायऱ्या आहेत। त्या पायऱ्या उतरल्यानंतर लाल मातीचा कच्चा रस्ता लागतो, ज्यावरनं आपण पुढे जाणार आहोत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत आणि पावसाळा सुरू आहे, त्यामुळे सगळीकडे छान अशी हिरवळ पसरलेली आहे। असं म्हटलं जातं की हे मंदिर 300 वर्ष जुनं आहे आणि या मंदिराच्या बांधकामात एकही खिळा वापरलेला नाहीये। कोकणातील सुंदर कौलारू घर आणि त्यात गणेशोत्सव म्हणजे स्वर्ग सुखद। चला तुम्ही पण माझ्यासोबत बाप्पाचं दर्शन घ्यायला।
ज्या दिवशी कोकणात गेलो होतो त्या दिवशी गौरी आगमन होतं। आता आपण व्हिडिओत बघणार आहोत कोकणातील सुंदर आणि पारंपरिक गौरी आगमन। वाडीतल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन झालं, आत्याच्या मूळ घरी पण बाप्पाचं दर्शन घेऊन झालं। आता आम्ही आत्याच्या राहत्या घरी आलो आहोत आणि हा पूर्ण परिसर छान असा हिरवळीने नटलेला आहे। आंब्याची कलमं आहेत, नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत। चला आपण हा पूर्ण परिसर फिरून घेऊया। उंच नारळाची झाडं, आंब्याची कलमं आहेत, प्लस सुरणाचं झाड देखील आहे आणि काळमिरी, कडीपत्त्याचं झाड, खूप अशी सुंदर सुंदर झाडं आहेत इथे। आत्याच्या घरी छान असा नाश्ता करून झालेला आहे आणि घराच्या अगदी बाजूलाच आहे सुंदरसा समुद्र। कोकणातील समुद्र बघण्याचा मोह तर सगळ्यांनाच होतो नाही का? ही वाट सरळ जाते समुद्राकडे, चला जाऊया। आमच्या गावामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। गुहागर मधील नरवणचा हा समुद्र किनारा एक हिडन बीच आहे। या समुद्र किनाऱ्याबद्दल जास्त कोणाला असं माहितीच नाहीये। एक प्रकारचा आयसोलेटेड बीच आहे, पण सध्याच्या सोशल मीडियामुळे हा बीच सुद्धा प्रसिद्धीस येण्यास सुरुवात झाली आहे। बीचला लागूनच सुंदर असं बॅकवॉटर सुद्धा आहे। मंडळी, आपण नरवणच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचलेलो आहोत। खूप सुंदर असा अरबी समुद्र आहे आणि पावसाळ्यात आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, उभारलेला असतो समुद्र आणि समुद्राला लागूनच एक सुंदरसा वॉटरफॉल आहे। आता आपण वॉटरफॉलमध्ये भिजण्याची मजा घेणार आहोत।
बीच आणि वॉटरफॉलचा पुरेपूर आनंद लुटून आता आम्ही हॉटेलकडे पुन्हा निघालो आहोत। पण मघाशी म्हटल्याप्रमाणे दत्त मंदिरात जाण्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला, कारण वेळेची कमतरता तर होतीच, पण पुढचा प्रवास देखील महाबळेश्वरपर्यंत करायचा होता आणि आमचं जेवण देखील बाकी होतं। त्यामुळे हॉटेलवर जाऊन आम्ही जेवण्याचा निर्णय घेतला। हॉटेलवर ऑर्डर दिल्याप्रमाणे जेवण तयार होतं, ज्यामध्ये आम्ही व्हेज आणि चिकन थालीज ऑर्डर केल्या होत्या। मंडळी, या हॉटेलचं जेवण खरोखरच रुचकर आहे बरं का। कोकणी पद्धतीच्या घरगुती जेवणाचा आस्वाद आम्ही इथे घेतला। जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला, जो असणार आहे नरवण ते महाबळेश्वर। हा प्रवास आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया महाबळेश्वर प्रवासाच्या भाग 2 मध्ये लवकरच। तोपर्यंत बाय बाय।